मित्रांनो, आयुष्य असं काही क्षणात बदलतं की माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी नेमका कुठे चुकलो? कधी अचानक येणारा दुष्काळ, कधी घरातलं दारिद्र्य, कधी अपयश, तर कधी आपलेच लोक पाठ फिरवतात. आणि अशा वेळी माणूस सगळ्यात आधी एक गोष्ट हरवतो, ती म्हणजे आशा. पण मित्रांनो, जेव्हा आशा संपते तेव्हा श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांची अशीच एक कथा, जी केवळ चमत्काराची नाही तर विश्वास, संयम आणि समर्पणाची आहे. ही कथा आहे अशा माणसाची ज्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. शेती जळून खाक झाली होती, घरात अन्न नव्हतं, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? पण तरीही तो माणूस रोज चालत चालत अक्कलकोटला येत होता, कारण त्याच्याकडे उरलेली एकमेव संपत्ती होती, स्वामी समर्थांवरची श्रद्धा. लोक त्याला वेडा म्हणायचे, कोणी म्हणायचं देव काय करणार, कोणी म्हणायचं नशिबात नाही, ते मिळत नाही. पण तो माणूस फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी आहेत एवढंच पुरेसं आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा शब्द उच्चारायला सोपा असतो आणि त्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण. कारण विश्वास तेव्हाच खरा ठरतो जेव्हा सगळं संपलेलं असतं. आजची ही कथा तुझ्यासाठी आहे. जर तुम्ही सध्या अडचणीत असाल, जर आयुष्य तुम्हाला थकवत असेल, जर प्रश्न खूप असतील आणि उत्तर एकही सापडत नसेल, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित याच कथेत तुमचंही उत्तर दडलेलं असेल. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग या पवित्र कथेची सुरुवात करूयात. स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायक कथा, विश्वासाची परीक्षा. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज वास्तव्यास असताना एक गरीब शेतकरी दररोज त्यांच्या दर्शनासाठी येत असे. त्याच्याकडे ना पैसा होता ना साधनं, पण स्वामींवर अपार श्रद्धा होती. एकदा दुष्काळ पडला, पीक जळून गेली, घरात खायला दाणा उरला नाही. त्या शेतकऱ्यानं ठरवलं, आज शेवटचं दर्शन घेऊन येतो. पुढे काय होईल माहीत नाही, पुढचे पुढं बघून घेऊ. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी स्वामींच्या चरणी बसला. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले, का रे, आज एवढा का खचलेला दिसतोयस? शेतकरी म्हणाला, महाराज, सर्व संपले. घरात अन्न नाही, शेती नाही, आशाही नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, जेव्हा सर्व काही संपतं तेव्हाच माझं काम सुरू होतं. स्वामींनी जवळची एक छोटी काठी उचलली आणि जमिनीवर रेष काढली आणि ते म्हणाले, या रेषेपलीकडे तुझी चिंता ठेव आणि या रेषेअलीकडे माझा विश्वास. शेतकऱ्याने डोळे मिटले, मनात एकच भावना, स्वामी माझ्या सोबत आहेत. काही दिवसातच चमत्कार घडला. गावात पाऊस पडला, शेती उभी राहिली. एका सज्जन माणसाने त्याला काम दिलं. कर्ज फेडलं गेलं, आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. त्या शेतकऱ्याने पुन्हा स्वामींच्या चरणी मस्तक ठेवलं. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, मी चमत्कार करत नाही रे, मी फक्त तुझा विश्वास जपतो. या कथेतून मिळणारी शिकवण, अडचण कितीही मोठी असो, संकट कितीही कठीण असो, जर स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली तर मार्ग मात्र नक्की सापडतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचं वचन आजही तितकंच खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी कथा अशाच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा असं टाईप करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.